गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे प्रश्न असे असतात की आमचं नोकरी धंदा व्यवस्थित चालत नाही, माझं दुकान आहे ते व्यवस्थित चालत नाही, धंदा पूर्णपणे बसलेला आहे, नोकरीच्या ठिकाणी आम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. तुमचे जर हे प्रश्न असतील तर आज तुमचा शोध ह्या व्हिडिओवर संपलेला असेल, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते रहस्य सांगणार आहे जे रहस्य तुमच्यापर्यंत फार पूर्वी पोहोचलं पाहिजे होतं, पण अजूनही वेळ गेलेली नाही. ह्या अगोदरच्या अनेक व्हिडिओंमध्ये मी तुम्हाला करणी नेमकी काय असते किंवा मूठ कशा पद्धतीनं मारतात आणि ती करणी आपल्याला कशा प्रकारे बांधून टाकते, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. कुठलीही करणी करत असताना आपल्या आजूबाजूला ती अनैसर्गिक शक्ती, ती घाण शक्ती पसरवली जाते. आपल्या आजूबाजूला शक्ती सगळीकडे पेरली जाते आणि मग त्यावेळेला तुमची प्रत्येक कामं तिथेच थांबायला सुरुवात होते. कामात कुठलंही यश मिळत नाही. हे उपाय करणं आणि हे उपाय केल्यानंतर तुम्हाला किती फरक पडतोय हे सर्वस्वी तुमच्या विश्वासावर अवलंबून असतं. म्हणून तुमचा निश्चय जितका दृढ असेल, तुमचा विश्वास जितका तुमच्या कुळदेवतेवर आणि ग्रामदेवतेवर असेल, तितका तुम्हाला जलद गतीनं प्रभाव पडायला सुरुवात होईल. करणी म्हणजे नेमकं काय? एखाद्याचं वाईट करण्यासाठी किंवा त्याची प्रगती थांबवण्यासाठी जो काही मंत्रांचा तंत्रांचा मारा करतात, जे काही वस्तू पुरतात त्या जागेमध्ये की ज्याच्यामुळे त्या माणसाची प्रगती पूर्णपणे थांबून जाते आणि त्याचा कुटुंबाचा नाश होतो, ती झाली करणी. तुमचा प्रश्न हा असतो की नोकरीच्या ठिकाणी आम्हाला चांगली वागणूक मिळत नाही किंवा आमचे शत्रू खूप आहेत. त्यावेळेला एक खड्यांचा उपाय मी काही वर्षांपूर्वी तुम्हाला दिला होता, तर तो खड्यांचा उपाय तुम्ही करावा हे माझं तुम्हाला आज सांगणं आहे. त्या खड्यांच्या उपायाने तुमच्या नोकरीच्या ठिकाणी किंवा तुमच्या आजूबाजूला शेजारी जे शत्रू असतील त्यांची वाचा काही प्रमाणात थांबून जाईल. तुम्हाला त्या वेळेमध्ये तुमच्या गुरूंचं नामस्मरण करून पुढं मार्ग काढायला तुम्हाला वेळ मिळेल. पण लक्षात घ्या, कुठलाही उपाय करत असताना आपल्या गुरूंना पुढं ठेवून त्यांच्या मागणं पाऊल ठेवून वाटचाल करायची आपल्याला सवय लावून घ्यावी लागेल. डायरेक्ट जर तुम्ही ह्या आगीमध्ये उडी माराल तर आपणच भाजणार आहोत, हे लक्षात ठेवूनच हे उपाय करायचे असतात. तुमची अशी अडचण असते की तुमचं दुकान आहे पण ते दुकान चालत नाही, तुमच्या दुकानाचा धंदा पूर्णपणे बसलेला आहे. तर ते कशामुळे होतो? बघा, करणी करणारा किंवा एखादी वस्तू तुमच्या आजूबाजूला पसरवणारा माणूस जो असतो ना, तो त्या पूर्ण वेशीला बांधत असतो. ज्या ठिकाणी तुमचं दुकान आहे किंवा ज्या ठिकाणी तुमचा बिझनेस आहे त्या ठिकाणाच्या दाही दिशा बांधल्या जातात आणि त्या कमीत कमी 1 ते 2 किलोमीटरपर्यंत असतात. जेवढी तुमच्या गावची वेश असेल किंवा जेवढी तुमच्या शहराची वेश असेल ती पूर्णपणे वेश बांधूनच हा प्रकार केला जातो. हे प्रकार पैसे दिले की कोणीही करतं आणि आजकाल ते प्रकार सर्रासपणे चालत आहेत. ह्यातून निघण्याचा मार्ग एकच असतो की कुठल्याही मांत्रिकाकडे न जाता किंवा देवऋषाकडे न जाता आणि त्यांना पैसे न देता सरळ सरळ शक्य होईल तितकं त्या ठिकाणापासून लांब जाणं आणि आपलं दुसरं दुकान, हे दुकान विकून दुसरं दुकान त्या ठिकाणी चालू करणं, हा एक मात्र उपाय आहे की ज्याच्यामधून तुम्ही बाहेर पडू शकता. पण जर हे तुम्हाला शक्य नसेल तर मग अशा वेळेला तुमच्या कुळदेवतेची मदत घेऊन, तुमच्या ग्रामदेवतेची मदत घेऊन, एखादा देवऋषी असेल त्यांना विनंती करून ह्या सगळ्या वेशीवरचं आणि तुमच्या दुकानावरचं बंधन काढावं लागतं. आणि मग अशा गोष्टींसाठी खर्च येतो. खर्च हा बऱ्यापैकी येतो. हे तर मी अमाऊंट सांगू शकत नाही, पण खर्च हा बऱ्यापैकी येतो. पण मग आता हा खर्च करत असताना ज्यांच्या मार्फत तुम्ही हे सगळं करताय त्यांच्यावर सुद्धा
तेवढी जबाबदारी टाकून त्यांनी आपल्याला बाळांनो त्या त्रासातनं बाहेर काढलं पाहिजे. इतक्या ताकदीची ही लोक असावी लागतात. आजकाल आपल्या आजूबाजूला दैवी शक्तींचं उदाहरण देणारी आणि दैवी शक्तींचा वापर करून समस्या सोडवणारी बरीच माणसं बसलेली आहेत. त्यांच्यापैकी किती खरी किती खोटी हे मी तुम्हाला ह्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की त्यांना कसं ओळखायचं. दैवी शक्ती बऱ्याच जणांकडे आहे. ह्या कलियुगात दैवी शक्तींना प्राप्त करणं काही कठीण नाही. तुम्ही सुद्धा साधना करून दैवी शक्तींना प्राप्त करू शकता, पण त्यासाठी तेवढे हाल सोसावे लागतात. आपल्या निश्चयापासनं आपल्याला तेवढी परिणामांची पर्वा न करता कठोर भूमिका घ्यावी लागते. तेव्हाच कुठे त्या दैवी शक्ती आपल्यासोबत तिथे येतात. पण आपल्या प्रापंचिक जीवनात हे करणं शक्य नसतं. आणि म्हणूनच ह्या त्रासापासून बाहेर पडण्यासाठी तुमच्या गुरूंना शरण जा, असं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो. कारण तुमचा आकार जर मोकळा असेल, तुमचं कूळ जर मोकळं असेल, तरच ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागत नाहीत. पण करणारी लोक हा हितच घाव घालतात आणि मग आपलं मूळ गाव, आपलं कुळदैवत, आपलं ग्रामदैवत आणि आपली आई वडील ह्यांची सगळ्यांची नावं घेऊन त्यांच्यावर बंधन करूनच मग ही वस्तू तिथं टाकली जाते. आणि मग अशा वेळेला आपला जर दुकान असेल किंवा आपला धंदा असेल तो पूर्णपणे बसून जातो. काही वेळेला थोडंसं हे मागं सारून फरक देतात, गुण देतात, पण नुसता गुण वाढवून घेण्यापेक्षा मुळापासनं ह्या प्रश्नाचं उत्तर काढणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच माझं तुम्हाला सांगणं आहे की शक्य असेल तर ती पूर्णपणे वेश सोडून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित व्हा. आणि आपण कोणत्या ठिकाणी दुकान काढलेलं आहे, आपण कुठे नोकरीला आहोत, ह्या गोष्टी कोणालाही सांगू नका. आपली प्रगती तेव्हाच होते जेव्हा आपण प्रामाणिकपणे पण गुप्तपणे आपलं काम करतो. जर तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमचं कसं चांगलं चाललंय किंवा तुम्ही कुठल्या ठिकाणी नोकरीला आहात, तुम्ही कोणकोणते बिझनेसेस रन करताय, ही जर तुम्हाला सगळ्यांना सांगण्याची सवय असेल तर अशा वेळेला बंधन हे होणारच. मग त्याला मी सुद्धा थांबू शकत नाही आणि तुम्ही देखील थांबू शकत नाही. म्हणून तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे, देवाचं कार्य जेव्हा तुम्ही करता ते सुद्धा गुप्तपणे करत जा. नोकरीला तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते सुद्धा गुप्तपणे तुम्ही नोकरी करा. गुप्तपणे ह्याचा अर्थ आपल्या नात्यातल्या कुणालाही कुठे नोकरीला आहोत हे सांगू नये. असं केल्यानेच आपण वाचू आणि आपली प्रगती होणार आहे. करणीचं तुम्हाला मी सांगितलं. आणि जर आपला धंदा चालत नसेल तर आपण काय करावं हे तुम्हाला सांगितलं. कारण ही वेश पूर्ण बांधलेली मोकळी करण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात. आणि ज्या वेळेला एखादा देवऋषी तुमचं ते त्रास, तुमचं काम त्याच्या अंगावर घेतो, त्यावेळेला त्यांना सुद्धा त्रास होतो, त्यांना सुद्धा त्रास होत असतो. ज्या वेळेला आम्ही एखाद्याचं काम करत असतो त्यावेळेला आम्हाला सुद्धा त्रास होतो. गेल्या सोमवती अमावस्यापासून आम्ही सुद्धा काही त्रासातून जात आहोत. आणि म्हणूनच ही व्हिडिओ लवकर मी अपलोड करत नाही, कारण रेकॉर्ड करायला वेळ मिळत नाही. जेव्हा एखादा देवऋषी तुमचे प्रश्न सोडवत असतो किंवा तुम्हाला मार्गदर्शन करत असतो त्यावेळेला तुमच्या त्रासाचा त्या देवऋषींवर सुद्धा परिणाम होत असतो. आणि म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेला एकच गोष्ट सांगत असतो की अशा वेळेला आपले इष्टदेव जे आहेत त्यांना शरण जा, आपले गुरु जे आहेत त्यांना शरण जा, आपल्या ग्रामदेवतेच्या मागे लागा, तिला शपथ घाला की तू आत्ताच्या आत्ता माझं रक्षण करायला इथं हजर झाली पाहिजेस, कारण तू आई आहेस. ज्या वेळेला तुम्ही असा शब्द त्या दैवी शक्तीला लावाल तेव्हा ती धावत तुमचं रक्षण करायला तिथं हजर होईल.
पण त्यासाठी हितनं मनापासनं हाक मारणं गरजेचं असतं. तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आपला एक धंदा चालत नाही किंवा आपला दुकान चालत नाही आणि काही कारणानिमित्त आपण दुसऱ्या ठिकाणी गेलो, त्या वेशीच्या बाहेर गेलो, त्याच वेळेला तो धंदा चालतो किंवा त्या दुकानात दुसरं कोण असेल तर ते वस्तू विकल्या जातात. हे का होतं? कारण हे बंधन तुमच्यावर केलेलं असतं, तुमच्या आईवडिलांच्या नावाने केलेलं असतं आणि तुमच्या कुळाच्या नावाने केलेलं असतं. ज्या वेळेला तुम्ही तिथून स्थलांतरित होता त्यावेळेला तुमच्यावरचा प्रभाव त्या जागेवरचा निघून जातो आणि मग ते दुकान पहिल्यासारखं चालायला लागतं. म्हणून जर तुम्ही ह्या समस्येमधून जात असाल तर तुम्हाला एकच सांगणं आहे की शक्य होईल तितकं ती वेश सोडून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही तुमचं दुकान चालू करा. तुम्हाला अवश्य यश मिळेल आणि तुमचे गुरु तुम्हाला यश देणार, पण त्यासाठी तुमचा विश्वास देखील तुमच्या गुरूंवर असायला हवा. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही मार्गदर्शन केलं ते तुम्हाला समजलं असेल. पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईन. आता आज्ञा द्या. इति श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.